अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा कुंडली गवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान आदि शक्ति मुक्ता सियावर रामचंद्र भगवान राम भक्त हनुमान की समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आयातु वरदे देवी अक्षरे ब्रह्मवागिनी गायत्री छन्दसमाता ब्रह्मयोनिर्नमोस्तुते। नमस्ते शारदा देवी सरस्वती मतिप्रदे वसत्मजिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव सर्वविद्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिवे सवे वेदे साङ्गपदक्रमोपनिषदेर्गायन्ति यं सामगा। गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत। गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत। मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत। गुरु मेरी
गुरुदेव सर्व पूज चरण गुरुदेव गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवान गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवान गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवत गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवत गुरु बिना बर नहीं मैं भाओ गुरु बिना भाव नहीं मैं जाऊं अनदीन जपो गुरु गुरु नाओ दिन जपो गुरु गुरु नाम गुरु मेरी पूजा गुरु भगवंत गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवत गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवत हरे राधा रमण हरि ओ जय जय राधा रमण हरि राधा रमण हरि बोल जय राधा रमण हरि बोल राधा रमण हरि जय जय राधा रमण हरि राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि जय जय राधा रमण हरि राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि जय जय राधा रमण हरि जय जय राधा रमण हरि बोल जय
जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल, राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल, जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल, जय राधा रमन हरि बोल, हरि बोल, जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल, हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल, राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल, राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल, राधा गोपाल कृष्ण भगवान की पंढरीनाथ भगवान की जय। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदम् शिववीरञ्जिनोतं शरण्यम् प्रणतपाल भवादिपूता वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्ब धरुष्टा पूर्णेन्दुसुन्दर मुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती ततो जयमुदीरये। जय जय श्रीरामण जय जय नवदकिशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय राधा मेरी स्वामी मैं राधे जी को दास जन्म जन्म
कवा श्री वृंदावन कवा परमंगलमय परत्पर अखिलेश्वर अकरण पूर्णवर्णलय भक्तवांछा कल्पतरू पडिदित विनंदित पितांबरधारी श्री बालकृष्णलाल की वाङ्मय प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण सज्जनो भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गावातील तुम्हा सर्व मायबापांच्या सहकार्यातून परिश्रमातून तरुण मित्रमंडळींच्या सहकार्याने गायक वादक गुणीजन मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्यातून परिश्रमातून परमस्नेही परमादरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण संत दासगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली आपली ही भूमी पवित्र अशा प्रांगणामध्ये कार्तिकी महोत्सवानिमित्त भगवंताच्या सन्मुख संत गजानन महाराजांच्या सन्मुख पवित्र अशा प्रांगणामध्ये चालत असलेले श्रीमद भागवत महापुराण कथा तथा नामसंकीर्तन सप्ताह कथेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाच्या प्रथम सत्राला सुरुवात झालेली आहे। गोपाल कृष्ण भगवान की जय। काल पहिल्या दिवसाला थोडं निसर्गानं साथ दिली नाही म्हणून नियोजनात थोडा बदल झाला, कथा उशिरा सुरू झाली। त्यातल्या त्यात कथेला सुरुवात पुन्हा वरुण राजा त्यांनीही सुरुवात केली, त्याच्यामुळे आपल्याला आरती करावी लागली। चला संक्षिप्त श्रीमद भागवत कथेतील महात्म्य आपल्याला वर्णन करायचं, पुढे कथेला हात घालायचा आहे। मी काल सांगून गेलो की अनंत जन्माच्या पुण्याने तुम्हा आपल्याला सुंदर असा हा योग प्राप्त झालेला आहे। नैमिषारण्याच्या पवित्र भूमीमध्ये 88,000 शौनकादी ऋषींना सूतजी कथा सांगत आहात। काही प्रश्न शौनकादी ऋषींचे मनातली काही जिज्ञासा आहे, त्याचं समाधान प्राप्त व्हावं म्हणून काही शंका विचारल्या जात आहे। दुःखरूप संसारामध्ये उद्वेग जीवाला निर्माण झालेला आहे, किती शोधाशोध केली तरी संसारामध्ये समाधानी प्राप्त होतच नाही। शौनकादी ऋषींचा प्रश्न आहे सूतजींना, नेमकं आमच्या या दुःखाची निवृत्ती होणार कशाने ते आम्हाला सांगा। तसं पाहता तुमचं आपलं जीवन काय, काळरूपी सर्पाच्या मुखामध्ये तुम्ही आपण बसलो आहोत। तुमचं आपलं जीवन सुरक्षित जोपर्यंत आहे तोपर्यंत काळरूपी सर्प आपलं मुख बंद करत नाही, तोपर्यंत तुम्ही आपण सुरक्षित आहोत। पण ज्या दिवशी काळरूपी सर्पाने आपलं तोंड बंद केलं तुमचं आपलं जीवन संपलं। घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे,
वयाचे पाहे अजून किती आहे अवकाश. सुतजी सांगतात काळरूपी सर्पाच्या मुखामध्ये तुम्ही आपण बसलेलो आहोत, पण या दुःखाच्या निवृत्तीसाठी मी तुम्हाला एक साधन सांगणार आहे आणि ते आहे कृष्ण कथा, कृष्ण चरित्र. ठीक आहे, कोणी केली श्रवण? शौनकादी ऋषींनी प्रश्न केला. सुतजी सांगतात या कथा सर्वांना पांडववर्षी राजा जो होता परीक्षित, त्याचा उद्धार झाला. भगवान शुकदेवांनी कथा सांगितली होती, कारण राजाला मृत्यूचं भय होतं. तुम्हा आपल्याला सर्वांना भय त्याचंच आहे. वास्तविक मृत्यू सत्य आहे, तर त्याचं भय आहे तुम्हा आपल्याला. माणसाची सावली जशी त्याच्या सोबत नेहमीसाठी असते, सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी, तसा काळ तुमच्या आपल्या भोवती गिरट्या मालत आहे. तुमचं आपलं आयुष्य आपल्या लक्षात असेल आणि ठेवूही नका, कारण आयुष्य मोजावया बैसला मापारी. तुम्हा आपल्याला मोजण्याची गरजच नाही. मग हे दुःख दूर होण्यासाठी सुतजी सांगले कृष्ण चरित्र श्रवण केला. परीक्षित राजाला कथा सांगितली होती. भगवान शुकदेवांनी विमान आलं, मोक्ष प्राप्ती झाली. आकाश मार्गाने जात असताना ब्रह्मदेवानी पाहिलं होतं आणि मग ब्रह्मदेवाने विचार केला विमान कुणाचं? म्हणे राजा परीक्षित. कारण काय? म्हणे कथा श्रवण केली. सांगून गेलो काल मी तुम्हाला की जीवाची व्यथा घालवणारी कथा आहे, दुःखाची निवृत्ती करून सुखाची प्राप्ती करून देणारी कथा आहे. संसार कथा सुख करी कथा दुःख हरी, कथा सुख करी कथा दुःख हरी, सुख करी कथा दुःख हरी, कथा 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 सुख करी कथा दुःख हरी. कथायाची बरी विठोबाची, कथायाची बरी विठोबाची. कथायाची बरी विठोबाची, कथा सुख करी कथा दुःख हरी, कथा सुख करी कथा सुख हरी, सुख करी कथा दुःख हरी, कथा 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 सुख करी कथा दुःख हरी. अरे कथा याचे बरे विठोबाचे. का म्हटलं तर हेंद्री सेंद्री दैवते, कोण ते पूजीभूती कहते, आपुले या पोटा रडते, मागते सीता अवदान त्याच्यासाठी. कथा याची बरी विठोबाची. परीक्षित राजाला मोक्ष प्राप्त झाली. ब्रह्मदेवाने विचार केला एवढी श्रेष्ठ कथा आहे, पण दुनियातली जेवढी साधना असेल ते एका पारड्यात ठेवले आणि एका पारड्यामध्ये श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ ठेवला. ज्या पारड्यामध्ये श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ ठेवला होता ते खाली गेलं. काय कारण आहे? जिकडे वजन जास्त ते खाली जाईल ना. हा, कलियुगामध्ये तुमच्या आपल्याकडून दुसरी साधनं केल्या जाणार नाही. हा, ज्ञान मार्ग कर्म मार्ग तेवढं सोपा आहे का ते? नाही. भक्ती मार्ग बहु सोपा, पुण्य नागवी पापा हे म्हटलं आहे. माऊलींनी सुद्धा सांगितलं की योग याग विधी येणे नोही सिद्धी, वायाची उपाधी धम्म धर्म. योग जागतिक कर्म तुमच्या आपल्याकडून केल्या जाणार नाही. का सांगितलं मी? ब्रह्मदेवाने एका तराजूमध्ये दुनियातली सर्व साधना ठेवली, एका पारड्यामध्ये श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ ठेवला, तेच पारडं खाली गेलं. इतरत्र साधना तुमच्या आपल्याकडून होणार नाही. आणि ब्रह्मदेवानी ही कथा आपले जे पुत्र आहे नारद महर्षी यांना सांगितली होती, पण नारदांनी त्याचा विधी सनकादिक ऋषीकडून श्रवण केला होता. पृथ्वीवरती कलियुगाचा प्रभाव पाहण्यासाठी नारदजी भ्रमण करत होते. हरिक्षत्रम कुरुक्षत्रम श्रीरंग सेतु बंधन. पृथ्वी सर्व उत्तम आहे हे समजून पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिक्षेत्र, हरिद्वार, श्रीरंग
भ्रमण करत 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 बद्रीनारायण क्षेत्रामध्ये नारद महर्षी आलेले आहे आणि त्या ठिकाणी निर्मल अंतकरणाचे सनकादिक ऋषी सनक सनंदन सनातन बसलेले आहेत, नतमस्तक झाले, दर्शन घेतलं. श्री संताचे या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. पण सनकादिक ऋषींनी ज्या वेळेला नारदावरती दृष्टी टाकली, आपली पाहिलं, चेहरा पडलेला होता आणि सांगितलं, अहो इतरांचं दुःख हरवणारे तुम्हीच नाराज आहे, काय झालं? नारद महर्षींनी सांगितलं, पृथ्वी सर्वोत्तम समजून मी भ्रमण करत राहिलो, पण फिरत असताना यमुनेच्या तटावरती मी एक दृश्य पाहिलं. एक स्त्री आहे, तारुण्य अवस्था आहे आणि तिची जी मुलं आहेत ते वृद्ध अवस्थेमध्ये पडलेले आहेत. मी जात असताना त्या स्त्री म्हणला, आवाज दिला, अहो ऋषीवर या इकडे, संत आहेत तुम्ही, आमच्या भाग्याचा उदय झाला, तुमचं दर्शन झालं. आम्ही ऐकलंय की जीवनातलं दुःख संतांच्या दर्शनाने जातं. त्यावेळेला नारद महर्षी सनकादिक ऋषींना सांगत आहे, मी विचारलं त्या स्त्रीला काय दुःख आहे, तिने सांगितलं, ही वृद्ध झालेली जी दोन पुरुष तुम्हाला दिसत आहात ती माझी मुलं आहे, त्यांचं नाव आहे ज्ञान आणि वैराग्य. तुम्हाला वाटत असेल माझ्या तारुण्य अवस्थेकडे पाहून मी कोण आहे, माझं नाव आहे भक्ती. यांना तारुण्य अवस्था प्राप्त करण्यासाठी खूप मी प्रयत्न केला, काय करावं? आता मला सांगा, आई तारुण्य अवस्थेत आहे आणि मुलं वृद्ध आहे, किती दुःख आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्या मुलांना तारुण्य अवस्था प्राप्त व्हावी असं काहीतरी करा. भक्ती सांगत आहे, आजही तेच आहे, आजही भक्ती तरुणच आहे. आपल्याच गावाचं पहा ना तुम्ही भविष्य. जवळजवळ तोरणाळा गावामध्ये एका वर्षामध्ये शेगावला जाणाऱ्या संत मंडळीचा, वारकऱ्यांचा, दिंड्यांचा मुक्काम जवळजवळ 100 दिंड्या तुमच्या गावात मुक्कामाला राहतात, बरोबर आहे. तोरणाळ्या गावातली एकही गली अशी सुटलेली नाही की या गलीत अन्नदान झालेलं नाही. दादांकडे बसलो होतो मी, त्यांच्या इकडे जानेवारी महिन्यामध्ये दिंडीचा मुक्काम असतो, त्याच्यावर विषय निघाला. आजही भक्ती तरुणच आहे, गावोगावी सप्ते होत आहे. आईसाहेबाच्या दरबारात कितीतरी दिंड्या जात आहेत. आळंदी ते पंढरपूर 17-18 दिवसाचा आनंद उत्सव साजरा होतो पायवारीचा. गजानन महाराजांच्या दरबारामध्ये किती दिंड्या जात असतील याचं गणित नाही, अगणित आहे. आपल्याच गावात 100 आहे तर इतरत्र विचार करा. भक्ती तरुण आहे, पण आजही ज्ञान आणि वैराग्य वृद्धच आहे. ज्ञानाची जर गरजच नाही लोकांना तर वैराग्याचं काय ठिकाण आहे. गोपाल कृष्ण भगवान. नारद महर्षी सनकादिक ऋषींना सांगत आहेत, खूप प्रयत्न केला मी ज्ञान वैराग्य यांना तारुण्य अवस्था प्राप्त करण्याची. गीतेचे पाठही म्हटले, पण ज्या ज्या वेळेला गीतेचे पाठ चालायचे तारुण्य अवस्था प्राप्त व्हायची, पाठ बंद झाले पुन्हा ते वृद्ध व्हायचे. आणि त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले, तेवढ्यात आकाशवाणी झाली की ऋषीवर सत्कर्म करा. मग कोणतं सत्कर्म करावं ते विचारण्यासाठी मी तुमच्याकडे आलो, बद्रीनारायण क्षेत्र. तुम्ही मला सांगा. सनकादिक ऋषीने सांगितलं, काही खूप अवडंबर अट्टहास करण्याची गरज नाही. ज्ञान आणि वैराग्य यांना तारुण्य अवस्था प्राप्त करायची असेल तर 7 दिवस कथा करावी लागेल, कृष्णचरित्र. ठीक आहे, पण कथा करण्यासाठी योग्य जागाही पाहिजे. कथा योग्य मुहूर्तावर चालू व्हायला पाहिजे. कथा योग्य मुहूर्तावर चालू झाल्याने अधिक पुण्य मिळतं. मग असं नाही की अयोग्य मुहूर्तावर कथा जर सुरुवात झाली तर मग पुण्यप्राप्ती होत नाही का, आम्हाला दोष लागतात का, तसं नाही. पण योग्य मुहूर्तावर कथा सुरुवात झाल्याने अधिक पुण्यप्राप्ती होते. कार्तिक महोत्सव आहे, त्याला मणिकांचन योग म्हणतात. अगोदरच हातामध्ये अंगठी सोन्याची आहे, त्याच्यात पुन्हा हिरा बसवला, त्याचं मोल आहे. दूध आधीच कसं आहे, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, किती गोड आहे. पुन्हा त्याच्यात साखर घातली, त्यात गोळायला काही कमी आहे नाही. कार्तिक मास चालू आहे, चतुर्मास चालू आहे पंढरपुरामध्ये.
देवाला उठवण्यासाठी 4 वाजता सुरू संतांचा काकडा होतो आणि त्यातल्या त्यात आपल्या सप्ताहाचा शेवट सांगता कार्तिक पौर्णिमेला आहे. सुंदर योग साधला आपण, ते भाग्य आहे तुमचं आपलं. सनकादिक ऋषींनी सांगितलं कथा करावी म्हणे. आता करावी कुठे? नारद महर्षींनी आनंद तट ज्या ठिकाणी कथा करायची ठरवली, सुंदर असं नियोजन केलं. पुन्हा प्रश्न निर्माण होतो, आनंद तटावरच कथा का केली? जोपर्यंत तुमची आपली प्रसन्नता नाही, जोपर्यंत तुम्ही आपण आनंदित नाही, तोपर्यंत कथेचा आनंद घेता येत. तुम्ही आधी संसाराचं गबाड डोक्यात घेऊन या इकडे मंडपात, तो आनंद घेता येणार नाही. आणि आले की ते तिकडेच सोडा गेटच्या बाहेर. इथून गेलं की जसं कार्यक्रमातून उठल्यानंतर आपले बूट चप्पल आपण पाहतो की नाही, त्या संसाराचा गबाड पाहण्याचं कामच पडत नाही. तुम्ही फक्त या मंडपाच्या बाहेर त्याला सोडा. आत येताना इकडून तुम्ही गेले की ते ऑटोमॅटिक तुमच्याकडे येणं चिटकील, लगेच डोक्यात बसतं. ते काही टास करण्याची गरज नाही. आनंद महत्वाचा आहे. कारण पहिल्या श्लोकामध्ये मी वर्णन करून गेलो काल की भगवंत आनंद स्वरूप आहे. बाकीच्या गोष्टी उलट आहे. रात्रीच्या दिवसाच्या उलट रात्र आहे, ज्ञानाच्या उलट अज्ञान आहे, बरोबर आहे. पण आनंदाच्या उलट नाही काही. भगवंत प्रत्यक्ष आनंद स्वरूप आहे. सुंदर नियोजन केलं गेलं. ज्ञान, वैराग्य, भक्ती माता यांना आसन टाकले बसण्यासाठी आमंत्रित केल्या गेलं. नारद महर्षींनी विनंती केली होती सनकादिक ऋषींना, कारण आम्हाला आता वक्त्याच्या रूपामध्ये तुम्हीच पाहिजे, कथा तुम्हीच सांगा. आणि पूजा केली गेली सनकादिक ऋषींची. कथेला सुरुवात झाली. आणि कथेमध्ये एक मुख्य श्रोता लागतो. मी काल सांगितलं ना तुम्हाला, खोटा असला तरी हाव म्हणत जा. त्याच्यासाठी बोलणारा श्रोता लागतो. नारद महर्षी सन्मुख आहे. सनकादिक ऋषींच्या कथेला सुरुवात झाली. आणि कथा करत करत सनकादिक ऋषींनी सांगितलं, ज्याचा जन्म झाला तेव्हापासून मरेपर्यंत ज्याने सत्कार्य कधी केलं नाही, परमार्थाच्या मार्गावर जो चालला नाही, लक्षात घ्या बरं कथा, पण तो गेल्यानंतर त्याच्या नावाने जरी कथा केली तरी त्याचा उद्धार होतो. नारद महर्षी म्हटले डबल सांगा, परत सांगा. काय सांगितलं समजलं नाही. अहो म्हटले ज्याचा जन्म झाला तेव्हापासून त्याचा अंत होईपर्यंत सत्कार्य त्याच्या हातून घडलंच नाही. कदाचित तो दुराचारी असेल, पण तो गेल्यानंतर त्याच्या नावाने जर कथा केली तर त्याचा उद्धार होतो. नारद महर्षी म्हटले वरवर सांगू नका, त्याच्यासाठी आम्हाला पुरावा द्या. कारण वरवर कथा ऐकण्यासाठी आम्ही बोलवलं का तुम्हाला? कळलं पाहिजे ना. आणि म्हणून सनकादिक ऋषी पुरावा देत आहे. सुंदर असं चरित्र श्रीमद भागवत महापुराण कथेमध्ये धुंदुकारीचं आलेलं आहे. तुंगभद्रा नदीच्या ती किनारी आत्मदेव नावाचा पंडित राहत होता. आपण कोणते देव आहे सांगा बरं? आपण कोणते देव आहे? बोलत जा तुम्ही, काही जमत नाही. आत्मदेव आहे ना, आणि याच्यातला निघून गेलाय की मग मृतदेव. सोपं आहे. बोललं पाहिजे. मी कालही सांगितलं ना, 8 दिवस हेच सांगत राहील. मी एवढ्या व्यापनी तुमच्या मागे. मी घरून निघलो तर मला आज रस्त्याने 4 फोन आले. तिच्यातले 2 घरचे होते आणि 2 शावकारायचे होते. कारण मी 2 वर्ष झाले चाटा मारतोय आणि द्यायले कितीक दिवस थांबतील ते. तरी मी बमचा बम आहे, टेन्शन नाही घेत मी. ज्यानं पैसे दिले तो झोपत नाही, मी एकदम गोरतो. प्रसन्न राहिलं पाहिजे माणसाला. कोण दिवस येईल कैसा नाही या देहाचा. अरे हे तर आपलं भाग्य आहे. त्या परमात्म्यानं तुमच्या आपल्या गाठी भेटी घालून दिल्या आणि 7 दिवस आनंद घेण्याचा चान्स तुमच्या आपल्या हातात आहे. प्रसन्न राहा. निसर्ग सुंदर आहे, जीवन सुंदर जगा. आणि सुंदर जीवन जगण्याची माणसाला कला सापडली पाहिजे, हे महत्वाचं आहे. आत्मदेव नावाचा पंडित आहे. त्याची पत्नी आहे, तिचं नाव आहे धुंदुली. धुंदुलीचा अर्थ होतो दुर्बुद्धी. जगद्गुरु तुकोबार आहे. भगवंताकडे विनंती करतात,
कारण दुर्बुद्धी सुचली की नाश होतो मग. दुर्बुद्धी ते माना, 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 दुर्बुद्धी ते माना. कदा न उपदो, कदा न उपदो नारायणा, दुर्बुद्धी ते माना, दुर्बुद्धी ते माना, दुर्बुद्धी ते माना, दुर्बुद्धी ते माना. कदा न उपजो नारायण. दुर्बुद्धी माणसाला एकदाची उपजली ना नाश होतो माणसाचा. धुंदुलीचा अर्थ आहे हे दुर्बुद्धी. संपत्ती खूप आहे पण संतती नाही म्हणून आत्मदेव पंडित दुःखी. राजा दशरथाच्या बाबतीत तेच झालं. पुत्रहीनस्य राज्यम सर्व दुःखाय कल्पते. संपत्ती खूप होती, संतती नाही म्हणून दुःखी आहे. अंगणामध्ये झाड आहे, त्याला कधी फळ नाही. गाय आहे, ती कधी व्याली नाही. आपल्या वासराला तिने जन्म दिला आणि एक दिवस मनामध्ये उद्वेग निर्माण झाला. आत्मदेव पंडिताने घर सोडलं, एका रानाच्या ठिकाणी आले. सरोवराचं पाणी त्या ठिकाणी घेतलं. डोळे बंद करून एका झाडाला पाट लावून बसलेले आहेत. सांगून जाईल तुम्हाला, मी कालही सांगितलं होतं तुम्हाला, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. संतांची संगत, संतांचं दर्शन होण्यासाठी पांडुरंगाची कृपा पाहिजे, पण भगवंताची कृपा होण्यासाठी सुद्धा सत्संग जीवनामध्ये पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान. तेवढं सोपं नाही, अवघड आहे. संतांचं दर्शन होणं, संतांची भेट होणं. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड संत भेटी, बहु अवघड संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी कृपा केली, परी जग जेठी करुणा केली, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी, पर्या जग जेठी करुणा केली, कृपा केली. अवघड आहे, पण आत्मदेव पंडिताचं भाग्य आहे. डोळे बंद आहे, बसलेला आहे. योगनिष्ठ संन्यासी महात्मा त्या दिशेने आले. संन्यासीची व्याख्या माऊली ज्ञानेश्वरी सांगतात. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. समोरून संन्यासी महात्मा आले आत्मदेव पंडिताच्या जवळ आणि विचारलं. कारण संत या भूतलावरती त्याच्यासाठी चालले की अज्ञानी लावावे सन्मार्गास, इतरांचं दुःख हिरून नेण्यासाठी. तुका म्हणे आम्हा धाडिले निरोपा. पोस्टमनचं काम संत करतात. आलेत, विचारलं काय दुःख आहे. आत्मदेव पंडितांनी सांगितलं काय करावं.
अहो अंगणात झाड आहे त्यालाही फळ नाही, गाय आहे ती कधी व्याली नाही, माझ्याकडे संपत्ती खूप आहे, आतापर्यंत पुत्र प्राप्ती नाही, संतती नाही, उद्वेग निर्माण झाला आणि म्हणून मी त्याग केला, इकडे निघून आलो. संन्यासी महात्मा हसायला लागले, डोळे बंद करत सांगितले, म्हटले ए बाबा, याच जन्मात नाही 7 जन्म तुला संतती होणार नाही. तो म्हटलं ठीक आहे, तर 7 जन्म संतती होतच नाही, मग या जन्मातच आता तुमच्या चरणाच्या जवळ जीवन संपतो नाही. तर सांगून जाईल तुम्हाला, भगवंत आपल्या भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी आपली मोडतो. सांगेल दुपारून येईल प्रमाण. संतांचं वचन आहे, फळ घेतलं सहज दिलं हातावर, सांगितलं जा हे फळ स्वतःच्या हाताने तुझ्या पत्नीला खाऊ घाल, पुत्रप्राप्ती. आणि सत्यव्रताचं पावित्र्याचं पालन करायला सांग, दान देण्याचं पालन करायला लावा, अंतकरणामध्ये दया ठेवा, 4 नियम सांगितले. ठीक आहे. याने फळ घेतलं, घरी निघून आला. आल्यानंतर पत्नीच्या जवळ फळ दिलं, पण याने संतानापेक्षा त्या संन्यासी महात्म्यापेक्षा आपल्या पत्नीवर विश्वास जास्त ठेवला. त्यांनी सांगितलं होतं स्वतःच्या हाताने खाऊ घाल, याने फळ दिलं, सांगितलं. त्याने सांगितलं सत्यव्रत, पवित्रता, दया, दान, 4 नियमाचं पालन करून फळ जर तू भक्षण केलं तर आपल्याला संतती होईल, पुत्रप्राप्ती होईल, महात्म्याचा आशीर्वाद आहे. आता ती स्त्री आहे आणि मी आधीच सांगितले ती दुर्बुद्धी आहे. तिने आपल्या पतीच्या एका शब्दावर फळ भक्षण करेल, ते खाईल का? नाही. आपल्या मैत्रिणीच्या जवळ गेली आणि मग तिने आपलं गारानं मांडलं. म्हटलं पहा, कोण्या एका साधूने फळ दिलं माझ्या पतीला, सांगितलं फळ खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होईल, म्हणे बिलकुल खाऊ नको. कोण साधू? अगं फळ दिलं असेल, एखाद्या वेळेस वेडी होशील ना तू, दुर्बुद्धी आहे ती. संशय माणसाचा नाश करतो. माऊली वर्णन करतात, हरी संशयावनी थोर, अनेक पापे नाही घोर, विनाशाचे वाघोर प्राणी असे. संशयाला वास्तविक महात्म्याने दिलेलं फळ होतं. ज्या दिवशी तुम्हाला आपल्याला संशय येईल त्या दिवशी तुमच्या आपल्या जीवनाचा नाश होईल. घेऊ नका त्याला, थोड्या थोड्या गोष्टीहून संशय येतो. स्वतःचा नाश मनुष्य स्वतःच करतो. इकडे तर महाराज म्हणता आपली आपण करा सोडवून, आपली सोडवून आपल्यालाच करायची आहे. संशय याला धुंदुलीला बहिणीकडे गेली, बहिणीलाही सांगितलं, तिने सांगितलं खाऊ नको फडतो. अगोदरच माझ्या गर्भामध्ये बाळ वाढत आहे, याचा जन्म होताच हे बाळ तुझ्या स्वाधीन करेल मी. आणि जर साधू खरा की खोटा त्याची परीक्षा घ्यायची आहे, हे फळ अंगणातल्या गायीला खाऊ घाल, त्याची परीक्षा होईल, तुलाही पुत्र मिळेल. तिने तेच केलं. आणि आमचा स्वभाव आहे, आम्ही स्वतःपेक्षा इतरांच्या शब्दावर विश्वास जास्त ठेवतो. आमचाच आम्हाला संशय येतो. आम्ही कधी एकांतात बसून आमचा आम्ही विचार करतच नाही. बाहेर दृष्टी खूप लांब आहे आमची, पण आतमध्ये आम्ही कधी डोकावून पाहतच नाही. हेच आमचं अज्ञान आहे. आपला आपल्याला आवडत नाही आणि दुसऱ्याचं डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय आम्ही राहत, हा आपला स्वभाव आहे. आमची संस्कृती पायाखाली लाथाडू आम्ही, दुसऱ्याच्या संस्कृतीचा उदो उदो करू. आपला तो विषय नाही, जाऊ द्या. बहिणींनी सांगितल्याबरोबर तिने गाईला ते फळ खाऊ घातलं. आणि धुंदुलीची जी बहीण आहे काही दिवस उलटून गेले, तिला पुत्र झाला. तिचा पती धनाचा लोभी होता. गरोदरपणाचं फक्त सोंग केलं धुंदुलीने, पोटाला कापडं बांधलीत. आनंद झाला तिच्या पतीला. त्याला काय माहीत फळ कोणी खाल्लं. म्हणजे संतांनी, संन्यासी महात्मानी फळ दिलं, पुत्रप्राप्ती होणार आहे, कृपा झाली संतांची. आनंद उत्सव चालू होते नगरात. एक दिवस धुंदुलीच्या बहिणीने त्या बाळाला जन्म दिला. तिने आपल्या पतीच्या स्वाधीन तो मुलगा केला. सांगितलं माझ्या बहिणीकडे नेऊन द्या.
तोही आला गुप्त रूपाने, त्याने तो दिला, त्याच्या मोबदल्यात त्याला दहनी दिलं, तो निघून गेला, पण सांगून जाईल तुम्हाला. जिकडे तिकडे आनंदही झाला, चर्चा झाली, आत्मदेव पंडिताला पुत्र प्राप्ती झाली. ठीक आहे, तर सांगू, निसर्गाचा नियम आहे, जी आई बाळाला जन्म देईल तीच आई बाळाचं संगोपन सुद्धा करू शकेल, हे महत्व आहे. जिने जन्मच दिला नाही तिच्याकडे दुधाची उत्पत्ती होणारच नाही. ही तर काळजी त्या पांडुरंगाला आहे ना. आईच्या गर्भात आहे, अर्धा श्वास दिला त्याने त्या बाळाला, आईचा किती उपकार आहे आईचे आमचं. अलीकडे लोक जास्त शिकले, सुशिक्षित होत चालले, संस्कृती बदलत चालली आमची. माई शब्दाची पावर अद्याप लोक विसरून गेले. हा, बहिणाबाई महाराज वर्णन करतात, माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागी बेडे. माय शब्द मुखातून निघाला, अंतःकरण ओलं होतं, हृदय भरून येतं. संतांनी संत वाङ्मयामध्ये माय शब्दाचाच उच्चार केलाय. तुम्ही संत माय, मग बाप म्हटलं, बाप कृपावंत असं नाही म्हटलं. तुम्ही संत बाप माय असं नाही, माय शब्दाला महत्व दिलं. जगद्गुरु तुकोबरायाचा पुरावा पाहतो मी. कुडी, कन्या, पुत्र, मग पुत्राला महत्व आहे, अगोदर कन्याला आहे. तसं माय शब्दाला महत्व आहे. लोक प्रोफेशनल झाले, सुशिक्षित झाले, माय शब्द हरवला. काय पावर होती ओ शब्दाची. अंगणातून लेकरू पडत आलं, मायच्या जवळ येता बरोबर मायने नुसतं तोंडावून हात फिरवला तरी त्याची भूक तहान नाहीशी होत होती. गेला तो शब्द, आता नाही येणार परत. मायच्या जागी मग काही दिवस मुलांनी आई म्हटलं, बरोबर आहे. आता आई शब्द मुलांकडचा गेला, कोणाकडे गेला तो आता सांगण्याच्या अगोदर कळतो तुम्हाला. सुनेकडे गेला. म्हणावं, प्रत्येक सुनेनं आपल्या सासूला आईच म्हणावं. मी त्या मताचा आहे, म्हणून आहे असं नाही. पण आईला जी आपण प्रेम देतो, आईशी ज्या दोन गोष्टी प्रेमाने बोलतो, त्यात जर सासूशी बोलल्या जात असतील, प्रेम दिल्या जात असेल, तर आई म्हणणं महत्वाचं आहे, गरजेचं आहे. नाहीतर मग नुसतं आई म्हणायचं काही उपयोग नाही. बरोबर आहे. आता आई शब्द सुनेकडे गेला, पोरं मम्मी म्हणायला लागले. काही दिवस 7वी पर्यंत मराठी शाळा होती, तोपर्यंत मम्मी म्हटली पोरायनं. आता पोरं ते नर्सरीत टाकल्या जाता का ते 2-2 वर्षापासून. तुम्हाला सांगतो असं नाही माय नातू आहे, कारण आपलं झाकून ठेवायचं ते आपला स्वभाव नाही, असं आहे. मग आता ते मम्मी गेली, कारण ते पोरं तिकडे जाता बरोबर इंग्रजी बोलायला लागून गेले ना. आणि त्याचा आता रिकामपंत पाहिजे. सकाळी 7 वाजत तर गाडी येते शाळेची, इकडे डबाही तयार करत नाही त्याची मम्मी, तेवढ्या टायमात गाडी हजर आहे. मग ते मम्मी गेला, आता नुसतं मम म्हणायला लागले ते मम म्हणता ना. आता आपण कसं आहे, मराठी 7वी शिकेला, इंग्रजी शब्द जमत नाही, काही वेळेस घोड होत जाईल, तर तुम्ही समजून घेत जा. गोपाल कृष्ण भगवान की. आपल्या संस्कृतीचा नाश केला आपण. मला महत्वाचा मुद्दा हा सांगायचा होता. जी आई बाळाला जन्म देईल, दुधाची निर्मिती तीच करेल, संतांचा त्याला पुरावा आहे. बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती, बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती, बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती,
वाढवी श्रीपती सवे दोनी वाढवी श्रीपती सवे दोरी बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोनी वाढवी श्रीपती सवे दोनी बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती बाळा दुधा कोण करील उत्पत्ती वाढवी श्रीपती सवेदो. ज्या आईने जन्म दिला तीच बाई तीच आई बाळासाठी त्याचं लालन पालन संगोपन करू शकते, त्याला स्तनपान करू शकते. आता धुंदुलीला पुत्र झालाच नाही, तो बहिणीचा आहे, तरी तिने मार्ग काढला. दुर्बुद्धीच आहे ती. तिने पतीला सांगितलं, अहो संतांनी दिलेलं जे फळ आहे पुत्र तर झाला, पण त्याच्या वाढीसाठी आता त्याच्या संगोपनासाठी लालन पालन करण्यासाठी दूधच नाही. मग काय करावं तोही विचारात पडला. सल्लाही पुन्हा तिनेच दिला. म्हणे असं करा, माझ्या बहिणीला पुत्र झाला, तो मरण पावला, आपल्या बाळाच्या संगोपनासाठी बहिणीला घेऊन या. पुत्र कोणाचा आहे? हा, दुर्बुद्धी येते. बहिणीला आणलं गेलं आणि त्या बाळाचं नाव धुंदुकारी ठेवलं. धुंदुकारीच्या जन्मानंतर 3 महिन्याने ज्या गाईला फळ दिलं होतं तिने सुंदर अशा बाळकाला जन्म दिला. पूर्ण शरीर त्याचं माणसासारखं आहे, कान मात्र गाईसारखे होते. त्याचं नाव गोकर्ण ठेवलं आणि दोघंही पुत्र तारुण्यावस्थेत पदार्पण झालं त्यांचं. गोपाल कृष्ण भगवान की. व संगतीचा परिणाम झाला. धुंदुकारी दुर्जनाच्या संगतीत वाढत गेला आणि गोकर्ण सज्जनांच्या संगतीत वाढत गेला. अहंकार म्हणजे धुंदुकारी, गोकर्ण हा विवेक आहे. संगतीचा परिणाम आहे. मी नेहमी करता सांगतो, आकाशातून पडणाऱ्या पावसाचा थेंब तळा हातावर घेतला, पिण्याच्या लायक आहे, गटारीत पडला तर वाहून जातो. तापलेल्या लोखंडावर पडला, त्याचा बाष्पीभवन होतो. तोच पाण्याचा थेंब कमळाच्या फुलाच्या पाकळीवर पडला, मोत्यासारखा चमकतो. तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पडला, त्याचा मोती तयार होतो. संगती महत्वाची आहे जीवन जगत असताना. संगतीचा परिणाम सांगतो मी तुम्हाला. हिरा पाहिला का तुम्ही? हिरा, हिऱ्याची आपली ओळख आहे का? आपल्या सोनं चांदी दिसत नाही, तर हिरा कुठे दिसेल? त्याचे भाव गगनात भिडले. आता संत सांगतात पुरावा आहे, ओरिजिनल हिरा. आयरणीवर ठेवा. हिरा 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 ठेविता ऐरणे वाचे मारिता दोघने. हिरा हिरा ठेविता ऐरणे वाचे मारिता दोघने. हिरा हिरा ठेविता ऐरणे वाचे मारिता दोघने. तोची मोल पाद खरा करणीचा होय सुरा. तोची मोल पावे खरा करणीचा होय सुरा. तोची मोल पाद खरा करणीचा होय सुरा. तोची मोल पावे खरा करणीचा होय सुरा. हिरा 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 ठेविता ऐरणे वाचे मारिता दोघने. हिरा ठेविता ऐरणे वाचे मारिता दोघने.
श्री गोपाल कृष्ण भगवान की हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी तोची मोल पावे खरा करणीचा होय सुरा. आयरन असते लोहार लोकांकडे, तो हिरा त्याच्यावर ठेवल्यानंतर घनाने जरी मारला तो फुटत नाही. तो आयरणीत घुसतो नाहीतरी घनात घुसतो, लोखंडात नाही फुटत, ओरिजिनल पण तोच हिरा आहे. त्याच्यावर संगतीचा परिणाम झाला, ढेकणाच्या संगतीत गेला तर दुभंगल्याशिवाय राहत नाही. ढेकणाच्या संगे हिरा दुभंगला कुसंगती नाडेला साधू संगतीचा परिणाम आहे. पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा. त्याजवे अधमा, त्याजावे अधमा संत सेवी, पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संताचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा. पतन उद्धार संघाचा महिमा. दुर्जनाच्या संगतीत जाल तर पतन होईल तुमचं, सज्जनाच्या संगतीत जाल तर उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. धुंदुकारीवर दुर्जनाच्या संगतीचा परिणाम झाला. एवढा दुराचारी होता, वर्णन करतात. शौनकादी ऋषींना स्वतःचे सांगत आहेत, हत्या करणं, हातात शस्त्र घेऊन आंधळे दीन यांना त्रास देणं त्याला आनंद वाटायचा. वर्णन आलेलं आहे की सर्व संपत्ती आईवडिलांची जी होती, वेश्याच्या जाड्यात तो अटकला, संपत्ती सर्व उधळून टाकली. एक दिवस आईवडिलावर चालून गेला, संपत्तीचा नाश झाला, त्याचंही काही दुःख नाही. पण ज्या आई वडिलांवर शेवटी तो चालून गेला, तर मग आत्मदेव पंडित रडायला लागला. अगोदर रडत होते पुत्र नव्हता म्हणून, आता तर पुत्र आहे तरी डोळ्यात असलं. काय मतलब आहे? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कुळामध्ये सद्भक्त जर जन्माला आला, पुत्र असू द्या किंवा कन्या असू द्या, ते देवाला सुद्धा आवडतात. दुराचारी पुत्र जर जन्माला आला तर कुळाचा नाश होतो. पुनामक नरकातून तारतो त्याला पुत्र म्हणतात. बापाने दिलेली प्रॉपर्टी पुन्हा घेण्यासाठी भानगडी करतो त्याला लडका म्हणतात. बापाने दिलं त्याच्यात जो समाधानी आहे त्याला बेटा म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान की. देवाकडे मागणी मागितली, ऐसा पुत्र देई गुंडा, त्याचा तिन्ही लोकी कन्या तरी ऐसी देई, जैसी मीरा मुक्ताबाई. पुत्रच पाहिजे असं नाही. चोखोबा सांगतात, कन्या दिली तरी चालेल देवा, पण कशी? मीराबाई मुक्ताबाई सारखी. काय सांगितलं एका चरणामध्ये तो स्पष्ट देवाला सांगितलं, जगाच्या मालकाला, इतके न देवे तुझ्यानं माझे करिगाणी संतान. बस, नसलं ते परवडतो. मग रडायला लागला. सांगू तुम्हाला, जीवनात ज्या वेळेला तुम्ही आपण दुःखी व्हाल ना, त्यावेळेला आपलं दुःख सांगण्यासाठी माणूस योग्य माणसाचा शोध घेतो. कोणाला सांगावं? आता आहे आत्मदेव पंडिताची परिस्थिती तेच झाली. रडत आहे, मनामध्ये विचार आहे, पुत्रप्राप्तीसाठी घर सोडलं,
उद्वेग निर्माण झाला. आता पुत्र झाल्यानंतर पुन्हा रडावं लागताय. हे दुःख सांगावं कोणाला? मी कालही सांगून गेलो तुम्हाला, जीवाने जीवाला दुःख सांगू नका हो. कोण ऐकणार आहे तुमचं आपलं? बरोबर आहे. ज्याच्या जो तुम्ही सांगत आहे ना तो रडेल. तुमच्याकडून ऐकायचं आहे त्याला तर सांगू का? तिथून तुम्ही निघून गेल्यानंतर तो बाजारात हसून जाऊ सांगेल लोकांना. जीवाने जीवाला दुःख सांगू नका. कोण आहे तुमचं आपलं आता दुःखाचं निवारण करणार? आपलं दुःख आपल्याला निवारण करायचं आहे, पण आपल्याला स्वभाव आहे आपलं दुःख आपण बाजारात मांडतो. मायेने भरलेला बाजार आहे. स्वार्थापोटी लोक जी धावपळ करत आहे. कोण तुम्हाला वेळ देण्यासाठी इथे तयार आहे सांगा मला? अहो, जवळच्या नात्यातले, रक्ताच्या नात्यातले तुटता परक्यावर काय विश्वास ठेवता तुम्ही? दुःख देवाला सांगा, दुःख संतांना सांगा. कधीतरी मनात उद्वेग आला, दुःख आलं की वाटतं माणसाला कोणीतरी योग्य माणूस पाहिजे. कुठं जायचं? रडायला लागला आणि गोकर्णाकडे आलेला आहे. गोकर्ण हा विवेक आहे. गोकर्णाने विचारलं, बाबा का रडत आहे? काय कारण आहे? आत्मदेव पंडितांनी सांगितलं, बेटा पुत्रप्राप्ती नव्हती म्हणून दुःखी होतो. अरे धुंदुकारी तो माझा पुत्र नको त्या मार्गाने वाटचाल करत आहेत. संपत्ती उधळून लावली, दुर्जनांच्या संगतीमध्ये वाढला, आई वडिलांच्या अंगावर मारण्यासाठी धावून आला. एवढंच नाही, त्याने हातही टाकला. काय करावं आता? आणि ज्या वेळेला असा उद्वेग निर्माण होतो त्यावेळेला माणूस जीवनामध्ये शोध घेतो. काय करावं? जीवन नकोसं होतं, शून्य वाटतं जीवन. प्रत्येक आई वडील आपल्या मुलांकरताच धावपळ करतात. मूल लहान आहे, चालण्यासाठी आईची गरज आहे म्हणून तो आईचं बोट धरतो. छोटे छोटे पाऊल तर लहान लेकरू जसं टाकतं ना, आई तेच टाकते. आईला चालता येत नाही का? पण आपल्या मुलाला चालतं यावं त्याच्यासाठी ते पाय टाकत आहे. संतांचा त्याला पुरावा आहे की बाळकाचे चाली माता जाणून पाऊले. लहानपणात त्याला आधाराची गरज आहे. आईचं बोट धरलं त्याने. आम्हाला वृद्धत्व आला आता. त्या आई वडिलांना आता त्या मुलाची गरज आहे आधाराची. निर्दयी बनलेत लोक. ज्या वेळेला रडायला लागला गोकर्णाने शांतपणे केलं, बाबा हेच तुमचं अज्ञानपण आहे. ज्या धुंदुकारीला तुम्ही आपलं म्हणत आहे हेच मोठं दुःख आहे. दुःख आपलेपणाचं आहे. मी आधीच सांगितलं तुम्हाला, तुम्ही नाही पाहतो एकांतात. आपला विचार करा. आपण आहे मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कोण आहे मी? कोणी पाठवलं? मी कशा करता आलो? मला काय करायचं? कुठे जायचंय? कधी विचारलं आम्ही? आमच्याकडे वेळच नाही हो. दुसऱ्याकडे पाहूनच जीवन जगत आलो ना आम्ही. स्वतःच्या मनाशी आम्ही कधी संवाद साधलाच नाही. आपलेपणाचं दुःख आहे. गोकर्णाने सांगितलं आत्मदेव पंडिताला की बाबा हा भावच मनातून काढून टाका तुम्ही. हेच मोठं दुःख आहे. त्याला तुम्ही आपलं म्हटलं म्हणून दुःख आहे. मी नेहमीकरता दृष्टांत देतो. वट्यावरती पिंजरा टांगला आहे एक बाहेर. सुंदर पोपट आहे त्याच्यात. त्या घरमालकाने बाहेरून आलं की काहीतरी फळं आणायचे त्याला टाकायचे. तोही दुरूनच पाहायचा. बोलत होता, दादा या. आलेत पोपट. हा आला की मग त्या पिंजऱ्यावर हात फिरवायचा, त्याला हाताने खाऊ घालायचा. पण ज्या व्यक्तीने वट्यावरती पिंजरा टांगलाय पोपटाचा, त्या पोपटाला एवढं प्रेम देतोय, त्याच व्यक्तीने स्वतःच्या हाताने एक पिंजरा आपल्या धान्याच्या गोदामात ठेवलाय. धान्याची उधळण होत होती, नाश होत होता. कशाचा असेल तो पिंजरा? बोला. उंदर पकडण्याचा. व्यक्ती एकच आहे, दोन ठेवलेत.
बाहेर पोपट आहे, त्याला खाऊ घालतो. आतमध्ये उंदरं पकडण्यासाठी त्याच व्यक्तीने पिंजरा ठेवला आहे. एक दिवस पोपट मरण पावला, हा रडायला लागला. त्याला विचारलं, बाबा का रडतो, काय कारण आहे? तो म्हटलं, महाराज एवढं प्रेम द्यायचा पोपट, एवढा जीव लायचा हो मी त्याला, गोड बोलत होता, मला दूरच पाहायचा, तो बोलायचा दादा या आलेत. पोपट, मी त्याला समजावलं, सांगितलं, अरे ज्या हाताने तो अंगणामध्ये वट्यावरती पिंजरा ठेवला, त्याच एका हाताने घरात सुद्धा पिंजरा ठेवलाय धान्याच्या गोदामात उंदरं पकडण्यासाठी. दररोज 3-4 त्याच्यात येतात, ते स्वतःहून पिंजरा घेऊन जातो गावाबाहेर, माजरीला बोलवतो, मग त्याचं झाकण उघडतो, ते मरताना डोळ्याने पाहतो, त्याचं तुला दुःख नाही, पण रडतो याचं कारण एकच आहे की पोपटाला आपलं म्हटलं आहे, आपलेपणाचं खरं दुःख आहे. हे महत्वाचं. इथे कोण आहे तुमच्या आपल्यासाठी सांगा ना. इकडे तर महाराज म्हणतात, सेजेची कामेना दूर राही. हे जण दिल्या घेतल्याचं आहे. जगद्गुरु तुकोबार आहे त्याचं वर्णन करतात. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, 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 अंतकाळीचे नाही होय, अंतकाळीचे नाही कोणी, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही. जोवरी चळणगा तोवरी म्हणते माझा, मानिती लहान थोर देह सुखाचे आकाजा, इंद्रिये मावळली आला बागोलाजा, कैसे विपरीत झाले तोच देह नव्हे दुजा. तुमचे हातपाय चालत आहे ना, महिन्याचा पगार तुमचा घरात येतो, 4-4 लोक डबा करतील तुमचा, 4 वाजेचे उठतात ते, तुम्हाला 7ला जाणार आहे, पण ते 4 वाजेपासून जागरण करतात. कारण तारीख आली की तिकडून बॅगा येतात ना भरून, पिशव्या, किराणा, भाजीपाला, पैसे. कुठपर्यंत चालतं हे? जोवरी चढणगा तोवरी म्हणती माझा. जवळचं नाही सांगत मी, संतांचे पुरावे देतो तुम्हाला. आता माणूस तोच आहे, बदलला नाही. ड्युटी संपली, रिटायर झाला तो. आता ज्या व्यक्तीसाठी घरातली लोक 4 वाजेला उठून त्याचा डबा करून देत होती, 8 वाजेपर्यंत त्यालाच पाणी देत नाही हो. बदलला का तो? दिल्या घेतल्याचं जीवन आहे. गोकर्ण सांगत आहे, ज्याला आपलं म्हणतात तेच दुःख आहे. मग स्वतःच्या हिताचं करा ना तुम्ही. काय करायचं स्वतःच्या हिताचं? इकडे तर महाराज म्हणतात, हरी परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. त्या धनात हिस्सा पडतो का? तुम्ही आपण जो परमार्थ करतोय याच्यात कोणी वाटेकरी आहे? काही संबंध नाही. हे धनच असं आहे. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. चोर न लूटे करचन खोटे, चोर न
सुद्धा त्या धनाला लुटू शकत नाही. मला ताडवलं होतं ना एका चोरानं, दुसऱ्याचं काय सांगू तुम्हाला. नातेवाईकाकडे कीर्तनाला गेलो, नातेवाईक म्हटल्यावर मग काय पाकिटाचा संबंध नाही. परत यायला लागलो, आडवा झाला चोर. रात्रीचे 11:15 वाजले. आणि ती बॅग होती पेटा ठेवायची, त्याला वाटलं व्यापारच आहे का कापसाचा, कारण त्या लोकांकडे त्या बॅगी राहता ना. मी त्या दिवसापासून बॅगच बंद करली. ते मी कीर्तनाला गेलो तरी त्या प्लॅस्टिकच्या थैलीत नेतो फेटा, त्या बॅगेपायी मार खात होतो मी. त्यानं गाडी आळवली, म्हणजे थांबा म्हटलं. थांबलो. म्हणजे दाखवा तुमच्याकडे काय किती पैसे आहे. म्हटलं पैशाचा काही संबंधच नाही. त्यानं बॅग घेतली, चेन उघडली. तो फेटा पाहता बरोबर तो बोलला, म्हणे कीर्तनकार आहे का तुम्ही. म्हटलं एवढं कळलं तुला तो भाग्य आहे, कमीत कमी ओळख तर झाली. म्हटलं हा. मग म्हणे त्याला हेही माहिती होतं की लोक पाकिट देतात. म्हणे मग पाकिट असेल ना. म्हटलं कार्यक्रमच नातेवाईकाकडे होता, पाकिटाचा काय संबंध आहे. म्हणे मग तुमच्याकडे आता काहीच नाही का. म्हटलं आहे ना. मग म्हणे काय द्या. मी लगेच बटन काढलं शर्टाचं वरचं. म्हटलं ह्या 2 माळी आहे, एक तू घालून घेऊन एक राहू दे. तो म्हणे परत नका भेटा आता. स्वतःच्या हिताचं धन तुम्हा आपल्याला काम आहे. एका ग्रहस्थाने तक्रार केली होती, कारण कीर्तनकार लोक उभे राहिले की तिथेच सांगतात देह नाशिवंत आहे, धन कुबेराचा आहे, देह काळाचा आहे. बरोबर आहे. धन कुबेराचा आहे, पाकिटच फक्त आपला आहे. असा आहे का त्याचा अर्थ. बरोबर आहे की नाही. मग ही इथून नेता येत नाही. नेतो का आपण. नाही नेता येत. प्रवचनात एका महाराजांनी असं सांगितलं आणि एका ग्रहस्थानं डोक्यात फिट केलं. गर्भश्रीमंत माणूस होता तो. म्हणे सर्व कीर्तनकार असंच सांगता, मी पैसे नेल्याशिवाय मी राहणारच नाही. त्यानं विद्वान लोकांची सभा भरवली, सर्व विद्वान बोलवले. तो म्हणे अशी उपाययोजना सांगा जेणेकरून हे जे पैसे आहे हे सर्व महाराज लोक सांगतात की शास्त्रात वर्णन आहे की हे नाशिवंत आहे, हे कोणाला नेता येत नाही, पण मी नेईल. म्हटले तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा दिखाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. जय हो. जब तक ये सांसें हैं तब तक ये रिश्ते हैं. तब तक ये सांसें हैं, तब तक ये रिश्ते हैं. जब तक ये सांसें हैं तब तक ये रिश्ते हैं. जब तक ये सांसें हैं, तब तक ये रिश्ते हैं. सांस रुक जाएगी, सांस रुक जाएगी, पैसा छूट जाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. ओ तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है और दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा.
मी मोकळे हाताने जाणारच नाही म्हटले. मला उपाय सांगा ना तुम्ही. 10 लोकांनी डोकं लावलं आपलं आपलं त्या विद्वानांमध्ये, पण नाही जमलं. मला 11वा उठून उभा राहिला. तो म्हणे सोपं आहे ते, धन नेता येतं ना. तुम्हाला कोणी सांगितलं म्हणे किती इथेच राहतं, बिलकुल नेता येईल. मग म्हणे काय करावं लागेल, उपाय सांग. म्हणे फक्त करन्सी बदलावं लागेल. आता अमेरिकन दुबईला जायचं म्हटलं, इकडचा पैसा चालतो का तिकडे? नाही चालत. मग काय करावं लागतं? बँकेतून बदलावं लागतं ना करन्सी. बरोबर आहे की नाही? कळताय ना बोलणं? इशारा केला नुसता मानीन तरी चालेल, पण होकारा भरा. मग ठीक आहे, आता इह लोकातली करन्सी बदलवायची आहे. स्वर्गात हे पैसे चालत नाही. चालत. दुबईत इंडियातला पैसा चालत नाही. अमेरिकन मध्ये, चीन मध्ये, दुसऱ्या देशात आपल्या भारतातला पैसा चालत नाही. तो बदलावा लागतो. तसं इहलोक सोडायचा आहे, परलोकात स्वर्गात आपल्याला जायचं आहे. स्वर्गात ही करन्सी चालत नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही असं करा, बँकेत जसा पैसा बदलवला जातो तसं तुम्ही आता हे इथली करन्सी बदलून घ्या. म्हणे नेमकं काय करू? स्वर्गात कोणते डॉलर चालतात त्याचं सांग. म्हणे स्वर्गात फक्त पुण्याची करन्सी चालते. ज्याच्याकडे पुण्य त्याला स्वर्ग प्राप्ती, तिथे व्यवहार करता येतो स्वर्गात. मग तुम्ही असं करा, हे जे धन आहे, हा जो पैसा आहे, याच्याने याच लोकांमध्ये पुण्याचा साठा करा, म्हणजेच तुमची करा हरी भक्ती परलोक येईल कामा. 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 सोडैल यमा पासोनिया. सोडैल यमा पासोनिया. करा हरी भक्ती परलोक येईल कामा. 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 करा हरी भक्ती परलोके येईल कामा. स्वर्गामध्ये त्या ठिकाणी पुण्याची करन्सी चालते. तुम्ही असं करा, या पैशाने या भूतलावर, या मृत्यू लोकांमध्ये, इह लोकांमध्ये पाहिजे तेवढं पुण्य कमवून घ्या ना या पैशाने. दान धर्म करा. दान देताना सत्पात्री झालं पाहिजे बरं, नाही तर दोष लागतात. कोणालाही दान देऊ नये माणसानं. दान देण्याचा विषय निघाला की लोक आमच्याकडे पाहायला लागतात. ते म्हणतात याचे धंदेच झाले ते सांगायचे. बरोबर आहे की नाही? या पैशाने इथे पुण्य कमवा. हा, भाग्य आहे तुमचं. आपलं देणाऱ्याच्या रांगेत आहे तुम्ही, मागणाऱ्याच्या नाही. मागणाऱ्याच्या लाईनीत जो आहे त्याच्याकडे पहा तुम्ही. तुमच्या आपल्याकडे तर सर्व काही दिलं देवाने. सर्वात महत्वाची अमोल किमतीची वस्तू म्हणजे सुंदर असं नरदय दिला. सर्व सही सलामत आहे. काहींना भीक मागण्यासाठी हात ठेवले नाही, पायही नाही. त्या गाडीचा वापर करावा लागतो त्यांना. कोणती राहते ते काय बसवतात त्याला चाक बेरिंगचे. एक वडणारा राहतो, भीक मागणाऱ्याच्या दोघं गुडघ्यांच्या मध्ये पात्याला घालून दिलं असतं. त्याला धरता येत नाही. ते कधी त्याचा विचार केलाच नाही आम्ही. तुम्ही आपण देणाऱ्याच्या लाईनीत आहे. सत्कार्य करा, परमार्थ करा, दान धर्म करा. जीवनामध्ये पुण्यप्राप्ती होईल. डोळे उघडले त्या ग्रस्ताचे. मग कळलं त्याला, म्हणे बरोबर आहे, महाराज लोक सांगतात तेच खरं आहे. हे नेता येत नाही, पण त्याच्यावर उपाय हाय. नेता येईल करन्सी स्वर्ग प्राप्तीसाठी. चला. धुंदुकारीने त्या ठिकाणी आत्मदेव पंडिताला गोकर्ण सांगत आहे, बाबा आपलेपणाचा मोह आहे हा काढून टाका तुम्ही. ज्याला आपलं म्हणतात तेच खरं दुःख आहे. इथून मार्ग बदलला होता आपला. म्हणे मग जीवनात करायचं काय? एकच करा. करा हरिभक्ती परलोक येईल कामा. सुंदर प्रमाण द्याला महाराज. हेच करा जीवनामध्ये. त्याग करा घराचा. ज्याला तुम्ही आपलं म्हणतात ना, हे सर्व दिल्या घेतलेच आहे. हे दुःख देणारे आहेत सर्व. यांचा त्याग करा.
स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या सुखासाठी परमार्थ करा. आत्मदेव पंडितांनी धुंदुकारीचे शब्द ऐकले, बस वनाचा मार्ग पकडला. नामचिंतन करत आत्मदेव पंडित वनाच्या रस्त्याने निघालाय. हरी श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. हरि ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. हरि ओम नमो नारायण. हरि ओम नमो नारायण. जय जय नारायण नारायण हरि हरि. नारायण नारायण हरि हरि. श्रीमन्नारायण नारायण हरि हरि. नारायण नारायण हरि हरि. जय हो. जय जय नारायण नारायण हरि हरि. नारायण नारायण हरि हरि. तेरी लीला प्रभु है न्यारी न्यारी. हरि हरि. तेरी लीला सबसे न्यारी न्यारी. हरि हरि. जय जय नारायण नारायण हरि हरि. नारायण नारायण हरि हरि. हरि ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. हरि ओम नमो नारायण. नारायण. ओम नमो नारायण. हरि ओम नमो नारायण. जय जय नारायण नारायण हरि हरि. नारायण नारायण हरि हरि. श्रीमन्नारायण नारायण हरि हरि. श्रीमन्नारायण नारायण हरि हरि. श्रीमन्नारायण नारायण हरि हरि. नारायण नारायण हरि हरि. जय नैला प्रभु है न्यारी न्यारी. लीला प्रभु हे हरि हरि. हरि ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. हरि ओम नमो नारायण. हरि ओम नमो नारायण. हरि ओम नमो नारायण. गोपाल कृष्ण भगवान की जय हरी. पंढरीनाथ भगवान की जय. आत्मदेव पंडिताने गोकर्णाच्या आज्ञेचे शब्दांचं पालन करलं, निघून गेले. नामचिंतन करत स्वतःच्या उद्धारासाठी ते गेले. तिकडे गोकर्ण तीर्थक्षेत्री निघून गेला आणि धुंदुकारे दुराचार्यांच्या संगतीत वाढत असल्यामुळे व्यासजी वर्णन करतात, 5 विषयांना त्याने घरात आणलं. 5 विषयांचा अर्थ आहे, विषय 5 आहे: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. एका एका विषयामध्ये एक एक प्राणी गेला. 5 विषय एकट्या मनाच्या ठिकाणी. याची अवस्था काय असेल विचार करा तुम्ही.
अज्ञानी जीवांचा जर विचार केला, माऊली तर वर्णन करतात, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. आरती करता का ते? नाही नाही. मारिती झोंडिती तोडिती निष्ठुर, मारिती झोडिती तोडिती निष्ठुर, मारिती झोडिती तोडिती निष्ठुर, मारिती झोडिती तोडिती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसार, यमाचे किंकर बहुसार, मारिती झोडिती तोडिती निष्ठुर, मारिती झोडिती तोडिती निष्ठुर. मारिती झोडिती तोडिती निष्ठुर, मारिती झोडिती तोडिती निष्ठुर. जय हो. हरी बोल. मारी ती धोडी ती तोडी ती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसार. विषय 5 आहे. एकट्या मनाच्या ठिकाणी ते विषय आहे, याची काय अवस्था झाली असेल. 5 स्त्रियांचा 5 विषयांचा अर्थच तो आहे. एक दिवस या धुंदुकारीने खूप मोठं धन चोरलं. रात्रीच्या वेळेला आला, त्या स्त्रियांनी पाहिलं. ज्या स्त्रियांना यांनी घरात आणलं होतं त्यांनी पाहिलं, खूप त्याच्यात सोन्याचे दागिने होते, खूप धन होतं. त्यांनी विचार केला, एवढी मोठी चोरी याने केली, कदाचित राजाला माहीत पडलं तर यालाही पकडून घेऊन जातील, धन सुद्धा घेऊन जातील. मग त्याच्यापेक्षा आपणच याला मारलं तर. कोणासाठी धावपळ चालू होती त्याची? त्या स्त्रियांसाठी. मनामध्ये त्यांनी विचार केला आणि मग जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा जीव जात नाही म्हणून जडते निखारे त्याच्या तोंडात घातले. मरण पावला धुंदुकारी. गड्डा केला, त्याच्यात पुरवून दिला. पिशाच्य जेवणी त्याला प्राप्त झाली. मी आधीच सांगितलं, गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला होता. आत्मदेव पंडित नामचिंतन करत निघून गेले होते. पिशाच्य येवणी प्राप्त झाली. गोकर्णाला माहीत पडलं. भावाच्या उद्धारासाठी त्या ठिकाणी त्यांनी पिंडदानही केलं. गोकर्ण तीर्थयात्रेहून परत आला. रात्रीची वेळ आहे, बाहेर अंगणामध्ये झोपलेला आहे. पिशाच्य येवणी प्राप्त झालेला हा धुंदुकारी आलेला आहे, पण आबोला आहे, बोलता येत नाही त्याला. गोकर्णाने त्याला पाहिलं, झारीतलं पाणी घेतलं, अभिमंत्रित केलं, त्याच्या तोंडावरती शिंपडलं, त्याला वाचा फुटली. त्याने सांगितलं, दादा मी तुझाच भाऊ आहे, माझं नाव आहे धुंदुकारी. दुर्जनाच्या संगतीमध्ये मी वाढलो, दुराचारी बनलो. आई वडिलांना घराच्या बाहेर काढलं. एवढंच नाही, त्यांच्या अंगावर हात टाकला. आणि ज्या स्त्रियांसाठी चोरी करत होतो, धन लुटलं, त्यांनीच माझा वध केला, जीवाचा घात केला. मला पिशाच्य येवणी प्राप्त झाली. याच्यातून आता मला मुक्ती मिळावी, त्याच्यासाठी तुम्हीच उपाय करा. गोकर्ण काही सामान्य नव्हता. तो सूर्यदेवाचा भक्त होता. त्याने सूर्यदेवाची आराधना केली. सूर्याने सांगितलं,
आणि भावाच्या उद्धारासाठी त्या गोकर्णाने 7 दिवस कथा करायचे ठरवले. सुंदर असे मंडप टाकले गेले, सर्वांना आमंत्रित केलं गेलं. पण पिशाच्या येऊनी प्राप्त झालेला तो धुंदुकारी मंडपाच्या आजूबाजूला फिरत होता. कारण हनुमान चालुसामध्ये त्याला पुरावा आहे. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. भूतप्रेत आहे ना, ते तिकडे प्रवेश नाही त्यांना, नामचिंतनाने पडतात ते. मुंग्या आल्या त्याच्या पाया. आपल्याला नाही का अंधारात प्रवास करायचं काम पडलं तर काय करतो आपण, एकटा असला तर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कुठपर्यंत गावातली लाईट दिसायला लागली की मग संपला विषय, मग मेरे अंगोनो में पुढे हा विषय चालू होतो. बरोबर आहे. रात्र असली एकटा असले की लोक पाहतो मी राम 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 राम. पिशाच्या येऊनी प्राप्त झालेला होता. त्याने एक सूक्ष्म रूप घेतला असं वर्णन आहे. आणि पूर्वी मंडपाला ते बांबू लावल्या जात होते, आता हे सर्व रेडीमेड निघाल. आणि त्या बांबूला गाठ असते पा 13 परत. त्याने एक सूक्ष्म रूप घेतलं, त्या गाठीमध्ये प्रवेश केला. कथेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पहिली गाठ फुटली, दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ फुटली, तिसऱ्या दिवशी तिसरी गाठ फुटली. 7 दिवसामध्ये 7 गाठी फुटल्या. आणि कथा श्रवणाने त्या धुंदुकारीला दिव्य शरीर प्राप्त झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. कथा तुमच्या आपल्या जीवाच्या उद्धारासाठी आहे. आपल्या शरीरामध्ये 7 ग्रंथी आहे. दररोज एका दिवसाच्या कथेने एक ग्रंथी नाश पावली. 7 दिवसात 7 ग्रंथी नाश पावल्या म्हणजे अहंकार जातो. अहंकार गेला समजा विमान चाललं. दिव्य शरीर प्राप्त झालं, विमानामध्ये आरूढ झाला, निघून गेला, मोक्ष प्राप्ती झाली धुंदुकारीला. का सांगितली मी कथा? सनकादिक ऋषी नारद महर्षींना सांगित होते की जन्म झाल्यापासून मरेपर्यंत ज्याने सत्कार्य केलंच नाही, ज्याच्या हातून घडलं नाही, एवढा दुराचारी, पण तो गेल्यानंतर त्याच्या नावाने कथा केली तरी त्याचा उद्धार होतो. पुरावा म्हणून कथा ठेवलेली आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आलं लक्षात? विमानाला घेण्यासाठी तुम्हा आपल्याला येणार नाही का विमान? मी असंच कथेत सांगितलं होतं. एका आजीने मला अडवलं होतं. आपल्या जवळच गाव आहे, मी नाव नाही सांगत तुम्हाला. 8 वर्ष झाले त्या गावात आहे. त्या आजीने गावात तर कथा ऐकली, पण शहापूरला कथा ऐकायला आलं होती त्या खराडीवर तिकडे गणेशभूच्या गावी. मग असंच महात्मा सांगले, मी वर्णन केलं. म्हटलं धुंदुकारीला विमान आलं, ती म्हातारी उठून उभी राहिली. म्हणे महाराज तुम्ही सांगता म्हणे एका कथेने त्याचा उद्धार झाला. मी ना तर 42 ऐकल्या म्हणे. किती? 42 तरी विमान नाही. म्हटलं मग आलं विमान तर असं का? म्हणे मी घरी जात नाही, शहापूरहून जाते, तुम्ही फक्त विमान तर आणा म्हणे. मी म्हटलं विमानाचा अर्थ समजून घ्या अगोदर. विगतामानः, ज्या दिवशी तुमचा आपला अहंकार गेला त्या दिवशी समजा विमान आलं. मारुतीरायाचं नाव दुसरं काय? हनुमान.
मानाला ज्याने हाणून लावलं तो हनुमान आहे. माणसाने मानासाठी रुसू नये, अपमान होतो माणसाचा. पार पंक्ती बसल्या, 40-50 हजाराचं अन्नदान आहे आणि पंक्तीच्या मुद्दाम एका कोपऱ्याला जावाई बसला. लोक त्याला म्हणत होते बसा, वातावरण पाण्याचं आहे, घ्या जेवण करून. तो म्हणे नाही नाही, टोपीच मिळाली नाही ना अजून. सासऱ्याचा स्वभाव खराब होता त्याच्या. लोकांनी निरोप पाठवला सासऱ्याकडे, म्हणे जवाई रुसला, शेवटच्या टोकाले आहे. झिमझिम पाऊस सुरू झाला. सासरा म्हणजे त्याच्या नांदी लागू नका, 50 हजाराचं अन्नदान वाया जाईन, बसा तुम्ही. अपमान झाला ना त्याचा. पानावून उठला, निघून गेला. माणसाने मानासाठी रुसू नये. आणि ज्याची मानासाठी धावपळ असेल, जो मानासाठी रुसत असेल, त्याचा अपमान झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही नोट करून घ्या. हा, तुम्हा आपल्यालाही विमानी, पण किती कथा श्रवण केल्या आणि किती कथा केल्याने आमचा अहंकार जाईल सांगता येत नाही. मी आधीच सांगितलं, धुंदुकारी म्हणजे अहंकार आहे, गोकर्ण हा विवेक आहे. तात्काळ काढून टाका त्याला, समाधानी जीवन जगता येईल माणसाला. कथाश्रवणाचा विधी मी कालच सांगून गेलो तुम्हाला. श्रवण, मनन, निजध्यासन 3 प्रकार आहे. श्रवण केल्यानंतर मनन करा आणि ते निजध्यासन म्हणजे आचरणात आणायचं आहे. मी सांगितलं होतं ना, गाय रानातून चरून आल्यानंतर रवंथन करत नाही तोपर्यंत दुधाची निर्मिती होऊ शकत नाही. काय ऐकलं आम्ही कथेत, कीर्तन, त्याचं मनन करायचं पडल्या आणि तसा वागण्याचा प्रयत्न करायचा, त्या आचरणात आणायचं. त्याला निजध्यासन म्हणतात. हे महत्वाचं आहे. 7 दिवस कथा संपली. धुंदुकारीचा उद्धार झाला. भक्ती माता आनंदाने उड्या घालायला लागली. ज्ञान आणि वैराग्य यांना तारुण्य अवस्था प्राप्त झाली. आणि शेवट शौनकादी ऋषींना सूतजी सांगत आहेत, नारद महर्षींनी सनत कुमारांची त्या ठिकाणी यथासांग पूजा केली. व्यासपीठावर त्यांचं दर्शन घेतलं. बद्रीनारायण क्षेत्रामध्ये सनत कुमार निघून गेले. भागवताचं महात्म्य या ठिकाणी, श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ, त्याचं महात्म्य या ठिकाणी पूर्ण 2 मिनिटं नामचिंतन करा. पुढील 10 मिनिटात आपल्याला पुन्हा कथा श्रवण करायची आहे. श्रीराम जय राम जय राम, 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 श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सर्वजण म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. कथेचा सारांश एवढाच आहे, जीवन जगत असताना दुर्जनाच्या संगतीत माणसाने राहू नये. नेहमीसाठी सज्जनाची संगत करावी. दुसरी गोष्ट, तुम्ही आपण इथे येताना एकटा आलोय, जाताना आपल्याला जायचं आहे. जाताना फक्त गेल्यानंतर समाजाने, जगाने तुमच्या आपल्यासाठी लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे की तुका म्हणे शेवटच्या क्षणाला तुका म्हणे
तुका मरणीची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. कारण तुम्ही आपण आलो ना, रडत आलो, लोक हसायचे त्या वेळेला, बरोबर आहे. कोणी बँडवाल्याला बोलवलो, कोणी पेढे घेतले, कोणी साखरेच्या पराती घेतल्या, जाऊ द्या गावात, द्या वाटून पूर्ण तोरणाड्यात. अरे हा रडत आला आईच्या गर्भात. कबीरा कबीरा जब हम पैदा हुए तो जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग हम हंसे जग रोए. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोवे, ऐसी करनी कर चले हम हसे जग रोवे. असं जगाव माणसाने. आलो तुम्ही आपण रडत आलो, लोकांना आनंद झाला होता. पण जाताना ज्या 4 लोकांच्या खांद्यावर आपल्याला जायचं आहे ना, आपल्याला हसू यायला पाहिजे आणि समाज रडला पाहिजे. हे जीवन आहे माणसाचं. म्हणून स्वतःच्या हिताचं धन कमवा, संगती जीवनामध्ये चांगले ठेवा, दुर्जनाचा वाराही पडू नये. कारण तुका म्हणे विंचवाचे नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. दुर्जनाच्या सर्व अंगात विष आहे, विंचवाच्या फक्त नागीतच आहे. नागी तोडा आणि विंचू अंगावर फिरवा, काहीच होत नाही. तो तोडून फिरवा बरं, नाही तर कथेचा दुसरा दिवस आहे, अजून 5 दिवस थांबणार आहे मला. तुम्ही विंचू फकडाला घ्याल अंगावर, बरोबर आहे की. कारण अर्धवट सवय लोकांना. महाराजांनी कीर्तनात त्या ठिकाणी पुरावा दिला, प्रमाण दिलं की तुका म्हणे सर्प विंचू नारायण. त्याने एवढंच ऐकलं, लाईनच गेली होती तेवढ्या. तो चालला रस्त्यानं. कधी कीर्तनाचा त्याचा काही संबंध नाही. सकाळ झाली, आंघोळ झाली, देवाऱ्याच्या जवळ जायचा पण नित्यनेम होता त्याचा. आणि हातावरती गणगोई त्याने अशी घासली, कंपाळायलाही लावली, देवाला लावली. तेवढ्या त्या देवाऱ्याच्या खालून विंचू आला. त्याला रात्रीचं प्रमाण आठवलं. मग तो म्हणे महाराजांनी रात्रीच सांगितलं म्हणे की तुका म्हणे विंचू सर्प नारायण. मग सर्पन विंचू जर नारायण आहे तर त्याची पूजा करायला पाहिजे ना, तर साक्षात आहे, बरोबर आहे की नाही, सजीव आहे. मग निर्जीवाला त्या ठिकाणी गंध लावण्यापेक्षा यालेच लावून देऊ. त्याने बोट पुढे केलं वा, आणि बोट पुढे केल्यावर काय तो त्याचा परिचय देतोच. मग त्याला तुम्ही नाव विचारा का, नका विचारू. त्याने दिला ना दणकाठी, पकडलं त्याने बोट. ती पूजा राहिली अपुरी. म्हणे रामचा कीर्तनकार कोणाच्या घरी आहे ते दाखवा गड्यामध्ये. आता जाय तिकडे चिंतामण बाबाच्या घरी झोपेला आहे म्हणे रातचा. नाला लागत आवाज दिला त्याने, महाराज आले. ते बाय फेटा बांधणं, चाटा मारणं आता कमी करा. म्हणे झालं काय, तुम्ही रात्री बोलले ना की तुका म्हणे विंचू सर्प नारायण. सकाळी विंचू निघला देवाऱ्याच्या खालून, त्याला गंध लावायला गेलो, त्याने दाखवली म्हणे जात त्याची. अरे पण पूर्ण ऐकायला पाहिजे होतं ना. महाराज म्हटले पुढे तुन फक्त वंदावे दुरून शिव नाही. त्याने फक्त पूर्वार्ध ऐकला, उत्तर अर्ध ऐकला नाही, तसा घोड होतो. म्हणून मी सांगितलं विंचू अंगावर फिरवायचा असेल त्याची नागी तोडून घे जा. कारण तुका म्हणे विंचवाची तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाच्या फक्त नागीत विषय आहे, दुर्जनाच्या सर्वांगात विषय आहे. दुर्जनाची संगत नको माणसाला.
सज्जनाच्या विचाराने सज्जनाच्या संगतीत जीवन जगावं हे महत्त्वाचं आहे. प्रश्न होता नारद महर्षींचा सनकादिक ऋषीला की तुम्ही म्हणताय दुराचारी होता, सत्कर्म घडलं नाही, तरी त्याच्या नावाने कथा केल्यानंतर उद्धार झाला. त्याच्यासाठी धुंदुकारीचं चरित्र या ठिकाणी सुतजींनी शौनकादी ऋषींना सांगितलं. भगवंताच्या कृपेने तुम्हा सर्व गावातील मायबापांच्या आशीर्वादाने, परिश्रमातून, तसंच सर्व वादक गायक गुणीजन मंडळीच्या सहकार्याने, तरुण मित्रमंडळींच्या सहकार्याने, भगवंताच्या कृपा आशीर्वादाने दुसऱ्या दिवसाचं सकाळचं सत्र या ठिकाणी आपलं पूर्ण होतं आहे. दुपारी ठीक 3 वाजता कथा सुरू होईल. कथेच्या वेळेवर या 10 मिनटं कमी असले की घरून निघून जायचं, म्हणजे वेळेवर कथा होत जाईल. आणि दुपारच्या कथामध्ये आपल्याला भीष्माचार्याचं चरित्र श्रवण करायचं आहे. भगवान श्रीकृष्णांनी केलेली प्रतिज्ञा, भीष्माचार्यांनी केलेली प्रतिज्ञा, जगाचा मालक जो अर्जुनाच्या रथाचा सारथी आहे, त्याने भीष्माची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी आपली प्रतिज्ञा तो मोडतो. अश्वस्थाम्याची चरित्र आपल्याला श्रवण करायचं आहे. आणि दुपारच्या सत्रामध्ये ही कथा श्रवण करत असताना कथेच्या उत्तरार्धात, म्हणजे शेवटचे 15 मिनिटं, आपल्याला झाकीच्या माध्यमातून, म्हणजे ते पात्र सजवणारे आपले परमस्नेही परमादरणीय आमचे गुरुबंधू विकास महाराज, तेही कालपासून आपल्या गावामध्ये आलेले आहेत. आणि मनपूर्वक तुम्हाला आनंद प्राप्त व्हावा, तुमची सेवा घडावी, हाच त्यांचाही उद्देश. महाराजांनी त्यांनाही बोलवून घेतला आहे. दुपारच्या सत्रामध्ये झाकीचं पात्र आहे. जास्तच्या संख्येने या. गेली ऐसी घडी पुन्हा नाही येणार. तुम्ही